आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज झाल्याची माहिती आहे। निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी झाली आहे। मोठा भाऊ म्हणून भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली, मात्र साताऱ्यासारखे प्रकार हे खपवून घेणार नाही असं एकनाथ शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे। तसंच सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रकरणावरून देखील मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि त्यामुळे आता भाजप शिवसेनेतील वाद निवळणार की वेगळं वळण लागणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काल विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये नेमकं काय झालं ते आपण पाहिलं, त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? नक्कीच सभागृहातला जो प्रकार झाला त्यानंतर कुठेतरी हा वाद निवळावा यासाठी एकूणच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आपल्याला बैठक होताना पाहायला मिळालेली आहे। मात्र या सगळ्या महायुतीच्या वादाच्या ठिणगीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या प्रकारावर कुठेतरी नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। एकूणच निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाई यांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। एकूणच मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे सगळ्याच वेळेस सामंजस्याची भूमिका ही मोठ्या भावांनीच घ्यायची का असा देखील प्रश्न या मध्ये उपस्थित होताना दिसतो आहे। एकूणच साताऱ्यासारखे जे प्रकार झालेले आहेत, एकूणच राजकीय खेळी करण्याचा जो प्रयत्न शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे त्यावर कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचं समोर येताना दिसतं आहे। एकनाथ शिंदे यांना देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकारावर असहमती होत असतानाच नेमकं आता यापुढे शिवसेना आणि भाजप या दोघांमधला वाद हा निवळतोय का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदीच बरोबर आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान काल झालेल्या विधान परिषदेतील राड्यानंतर आता विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव